तर बघूयात मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यात चांगलीच जुंपली आणि या मनोज जरांगेने आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांची नाटक कंपनी म्हणत हाकेंना लक्ष्य केलं। त्यानंतर हाकेंनीही जरांगेंच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे जरांगे आणि हाकेंच्या टीका सत्रानंतर आरक्षणावरून राजकीय तमाशा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। हे नाटक कंपनी थोडी तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? भुजबळांनी लावलेली नाटक कंपनी थोडी तू एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू, मनोरुग्ण आहे तू। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंमध्ये रंगलेलं हे राजकीय वगनाट्य। ओबीसी मराठीच्या अंगावर कवाच येत नाही, मराठा ओबीसीच्या अंगावर जात। हे नाटक कंपनी थोडी तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? भुजबळांनी लावलेली नाटक कंपनी थोडी आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावलीच आहे, नुसती नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू, मनोरुग्ण आहे तू। भांडण खेळायसाठी, त्या आरक्षणासाठी नाही। मी भाऊ म्हणतो तू आणि त्यांचंच आरक्षण पाहिजे म्हणतो तू। मनोज जरांगे आणि हाके पुन्हा एकदा आमने सामने आले। जरांगेंनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाची मागणी करत 6व्यांदा उपोषण सुरू केलंय। जरांगेंच्या या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणजे हाकेही पुन्हा एकदा वडीगोद्रीत उपोषणाला बसलेत। जरांगेंच्या उपोषणाचा रविवारी 6वा दिवस होता, तर हाकेंचंही आंदोलन सलग 4थ्या दिवशी सुरू राहिलं। पण या आमरण उपोषणात जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांना लक्ष्य केल्याचं दिसलं। ते तोंड ते असं मिचक्यात वाबाडाचं झुंडशाही, आमच्या गोरगरीबावर अन्याय, किती अन्याय माया गरीबावर, कसा करायचं ओबीसीनी? आता कुठं गेला? माया मराठीचा रस्ता बंद आहे आता। माया मराठीने जायचं कुठून आता? माया 2-4 लोकाला बी हाणलंय, तिथं हाणलं ना। जरांगे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या आंदोलनावरही टीका केली। हे आंदोलन म्हणजे 1-2 नाटक कंपनी असल्याचा घणाघात जरांगेंनी केला। यावर लक्ष्मण हाकेंनीही जरांगेंच्या उपोषणाला तमाशा म्हणत पलटवार केला। मी तर रोज शांततेचं आवाहन करतोय, मराठ्याला शांत राहा, पण समोर बी पाहिजे तसं। आणि याला ओबीसी मराठा नावच देऊ नका। ओबीसी मराठीच्या अंगावर कवाच येत नाही, मराठा ओबीसीच्या अंगावर जात। हे नाटक कंपनी थोडी, त्या भुजबळांनी लावलेली नाटक कंपनी थोडी ते करते भांडण खेळायसाठी, त्या आरक्षणासाठी नाही येत, ते ओबीसीसाठी लढायचं म्हणून नाही येत, काही नाही। ओबीसीसाठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूरला, तिकडं आंदोलन सुरू। तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? तमाशामध्ये बतावणी असती, त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते, त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं, पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावलीच आहे, नुसती नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू, मनोरुग्ण आहे तू। कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी आम्ही भाऊ म्हणतो तू आणि त्यांचंच आरक्षण पाहिजे म्हणतो तू, कसं काय भाऊ आहे बरं सांग? महाराष्ट्रात मनोज जरांगेंच्या नेतृत्वात जवळपास वर्षभरापासून मराठा आरक्षणाचं रण पेटलंय। लोकसभा निवडणुकीआधी तर मराठा आंदोलनाचं लोण थेट मुंबईच्या वेशीवर पोचलं होतं। यावेळी मात्र उपोषणानं उत्तर दिलं जातंय। ऐन विधानसभेच्या आधी झालेल्या या उपोषणाच्या संघर्षात सरकार नेमकी दखल कुणाची घेतं, जरांगे की हाके कुणाच्या मागण्यांना यश येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।